आज वाळवण रेसिपीमध्ये रव्याचे पळी पापड बनवण्यासाठी 1 कप बारीक रवा घेतला, भरपूर पाणी घातलं आणि रवा छान धुवून घेतला. 15 मिनिट पाण्यात असाच ठेवायचा. 15 मिनिटांनंतर रवा तळाला बसला, पाणी वर आलं. हे पाणी आता आपल्याला काढून घ्यायचंय. तर रवा इथे धुवून झाला. आता सारख्याच कपाने रव्यात 2 कप पाणी घालायचंय, मिक्स करायचं. दुसरीकडे गॅसवर एका मोठ्या भांड्यात सारख्याच कपाने 5 कप पाणी घातलं. एकूण 7 कप पाणी वापरलंय. या पाण्यात चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ आणि पापडखार घालून मिक्स करायचं आणि झाकण ठेवून उकळी काढायची. पाण्याला उकळी आली की पाण्यात घातलेला रवा छान ढवळून घ्यायचा. आता उकळत्या पाण्यात एका हाताने रवा घालायचा, दुसऱ्या हाताने एकसारखं हलवायचं म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाही. 5 मिनिट मीडियम गॅसवर मिश्रण छान घट्ट झालं. आता गॅस लो करायचा, झाकण ठेवून 15 मिनिट शिजू द्यायचं. मिश्रण शिजलं. आता यात चिली फ्लेक्स घालून मिक्स केलं. थोडं मिश्रण बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड झाल्यावर प्लास्टिक शीटवर अशा प्रकारे पळी पापड घालायचे. पापड थोडे जाडसरच घालायचे. सर्व पापड घातले. 2 दिवस कडक वाळवले तर बघा मस्त असे कडकडीत आपले पापड वाळले, छान असे ट्रान्सपरंट झाले. आता पापड आपण तळून बघूया. तर तळल्यानंतर हे पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात आणि छान खुसखुशीत होतात. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा.